उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी, राज्याच्या देशाच्या सीमारेषा ओलांडून आपण या पुण्यभूमीत स्वामी चरणांवर नतमस्तक होऊन आशीर्वाद घेण्यासाठी आपण आलात। गेले 4 दिवस देशात राज्यात गणपती उत्सवाच्या प्रित्यर्थ गणेशाची आपण आराधना आणि सेवा करत आहोत। पैकी आज 31 तारखेच्या रविवारी गणपतीबरोबर गौरी पण येते, म्हणून आज गौरी आवाहन आहे आणि बऱ्याच कुलधर्म कुलाचारामध्ये गौरी आगमन, गौरी स्थापना आणि गौरी विसर्जन ही पूर्वपरंपरा आहे आणि त्यानुसार आपण आज गौरीचं आवाहन करणार आहोत। त्यानंतर उद्या 1 तारीख आहे, 1 सप्टेंबर आहे। या सप्टेंबर महिन्यात काय काय घडणार आहे ऑक्टोबरपर्यंत हे मगाशी आपणाला सेवेकऱ्यांनी वाचून दाखवलं की आगामी या 2 महिन्यामध्ये प्रचंड अतिवृष्टी, भूस्खलन, भूकंप, अनारोग्य, कोरोनासारखे विकार, गदारोळ, मोर्चे, 3रं महायुद्ध याची सुरुवात, असं जगामध्ये आणि देशामध्ये असं वातावरण सुरू झालेलं आहे। म्हणून आपणाला यातून देशवासियांना कुठलाही उपद्रव, त्याची तोशीष लागू नये म्हणून गेल्या 1.5 दशकापूर्वी भारत मातेच्या साक्ष ठेवून आपण 100 कोटी पाठ श्री दुर्गा सप्तशती, स्वामी चरित्र आणि रुद्राचा संकल्प केलेला होता। त्यापैकी गेल्या 1.5 दशकामध्ये आपण आज तागायत 91 कोटी पाठ श्री दुर्गा सप्तशती, श्री स्वामी चरित्र सारामृत आणि श्री रुद्र एवढी सेवा सेवेकऱ्यांनी भारत मातेच्या स्वामींच्या चरणावर आज तागायत रुजू केलेली आहे। खरं तर ही सेवा यापूर्वीच आपण 100 कोटी पूर्ण केली असती, पुढील वाईट दिवस आपणाला अनुभवायला आले नसते। म्हणून या संकटांवर मात करण्यासाठी आपणाला प्रखर अशा वैयक्तिक सामुदायिक उपासना करणं क्रमप्राप्त आहे। आणि या चातुर्मासामध्ये आपण गेले काही महिन्यापासून सांगत आहोत की मागील श्रावण महिन्यात आपण भगवान शंकराची सेवा केलेली आहे। महिनाभर राज्यामध्ये असणाऱ्या सर्व ज्योतिर्लिंगांसह देशात असणारे 12 ज्योतिर्लिंग जे आहेत, केदारनाथापासून तर रामेश्वरापर्यंत, या सर्व ज्योतिर्लिंगांवर विशेष सेवा करण्याची संधी भाविक आणि सेवेकऱ्यांना मिळालेली होती आणि निश्चितपणे त्यांची कृपा संपादन करण्याला ही सेवा पुरेशी आहे। तदनंतर आपण या गणपती महिन्यामध्ये, या भाद्रपद शुद्ध पक्षामध्ये गणपतीसोबत भागवत ग्रंथाचं उद्यापासून राज्यात, देशात, जगात सामुदायिक पारायण करत आहोत। कारण भागवत ग्रंथ सांगितला व्यासांनी, लिहिला गणपतीनं, म्हणून या गणपती पंधरवाड्यात त्याच्या वाचनाचं विशेष असं असामान्य महत्त्व साधकांना आहे, वाचकांना आहे। आणि खूप सेवा करूनही ज्यांच्या समस्या सुटल्या नाहीत अशा कुटुंबियांनी, अशा व्यक्तींनी उद्यापासून 7 दिवस श्रीमद भागवत याचं वाचन, पठन, मनन, चिंतन, श्रवण यापैकी आपण भाग घ्यावा। त्यामध्ये जन्मजन्मांतरीचे शाप, ताप, दैन्य, दुःख, उपद्रव,
संकट, पूर्वजन्म, पुनर्जन्म, प्रारब्ध, सुकृत, क्रियामान, ऋण, वैर, हत्या, शाप, तळतळा, हे जे ऋणांचं गाठोडं आहे त्यातून आपली मुक्तता होते. म्हणून आपण उद्यापासून भागवत सोहळ्यात भाग घ्यावा. इथे पलीकडे आपण भागवत सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानुसार आपण त्यामध्ये सहभाग घ्यावा. तारीख 2 रोजी गौरी विसर्जन आहे आणि त्याच दिवशी स्वामींचे निश्चिम सेवेकरी, ज्यांना देव मामलेदार म्हटलं जायचं, सटाण्याला ते मामलेदार होते आणि त्यांच्या काळामध्ये दुर्गादेवीचा 12 वर्षाचा दुष्काळ पडलेला होता आणि त्या दुष्काळामध्ये त्यांनी ब्रिटिश काळात ब्रिटिशांची कलेक्टरची परवानगी न घेता गरिबांना 60 लाख रुपये त्या काळात वाटले, परवानगी न घेता. हे कलेक्टरला आणि ब्रिटिशांना समजल्यावर त्यांची ताबडतोब ती फौज फाटा तिथे त्यांना अटक करण्यासाठी आली सटाण्याला. त्यावेळी स्वामींनी अद्भुत अशी किमया केली. 60 लाख रुपये दिले, पेटीचा खडखडाट झालेला होता, तिजोरीचा, हे सगळं मान्य होतं. त्यावेळी अक्कलकोटून स्वामी सटाण्यात प्रकटले. त्याआधी सप्तशृंगगडावर आले. सप्तशृंगगडावर 3 भाविक भगवतीची पूजा करत होते आणि त्यावेळी पूजा करून मुख्य पुजाऱ्यानं भगवतीच्या मुखामध्ये तांबूल म्हणजे विडा तो भरवत होता आणि इकडे 3 भक्त ती अपेक्षित होते की हा विडा आपल्याला मिळेल का. त्यावेळी स्वामींनी तिथे प्रकटीकरण करून भगवतीचा विडा त्या 3 सेवेकऱ्यांना दिला आणि स्वारी सटाण्यात आली. सटाण्यात आल्यावर काही सेकंदामध्ये पाठोपाठ तत्कालीन कलेक्टर बेड्या, आटकेचं सारं सूत्र सत्र घेऊन आले आणि मग विचारणा झाली, हे 60 लाख रुपयाचं काय झालं, काय केलं, कुणाला विचारून दिले. त्यावेळी मामलेदारांनी सांगितलं, मी हे वाटलेले आहेत, परवानगी न घेता मला तुम्ही अटक करू शकता किंवा सजा करू शकता. ठीक आहे म्हणे, उघडा पेटी. तिथे स्वामी महाराज प्रकटले आणि तिजोरी उघडताच क्षणी त्या पेटीत जसेच्या तसे पैसे त्यांना दिसले. 60 लाख रुपये जे वाटले ते 60 लाख रुपये पेटीत तसेचे तसे भरले. कलेक्टरनं डोक्यावर हात ठेवला, खाली बसला. स्वामींकडे बघितल्यावर स्वामींना प्रश्न विचारला, हू आर यू? स्वामींनी इंग्लिशमध्ये उत्तर दिलं, आय एम श्री स्वामी समर्थ. तो कलेक्टर गप्प बसला. क्षणभर तो स्वामींकडे बघत राहिला. ही अद्भुत शक्ती आहे आणि ही सारी किमया स्वामींची आहे. अशी किमया बघितल्यावर देव मामलेदार त्या दिवसापासून स्वामींचे कट्टर शिष्य झाले. तो हयात त्यांना देव मामलेदार म्हणतात. तुम्ही आजही सटाण्यात कधी गेलात, त्या तहसीलदारांच्या शेजारी आजही त्यांची खुर्ची तिथे अस्तित्वात आहे. कुठलाही मामलेदार तिथे आला आधी त्या खुर्चीचा नमस्कार करतो, मग स्वतःच्या खुर्चीवर बसतो. अशी परंपरा आजही सटाण्यात आहे. हे आपल्या माहितीसाठी. असो, या साऱ्या बाबी स्वामींच्या अखत्यारीतल्या आहेत, बखरीतल्या आहेत. आपण कधीकधी स्वामी चरित्र वाचताना हा घटनाक्रम कृपया कधीकधी समजून घ्यावा. 3 सप्टेंबरला परिवर्तनी एकादशी आहे आणि आपला जो ग्रहपाठ आहे गेल्या 4 महिन्यापूर्वीपासूनचा दिलेला, त्यामध्ये या भाद्रपद महिन्यात आपण भागवत वाचणार आहोत. पुढच्या पंधरवाड्यात पितरांची सेवा करणार आहोत, महालय श्राद्ध करणार आहोत. बऱ्याच वेळा अनभिज्ञपणानं आपणाला महालयाविषयी किंवा अंत्येष्टीविषयी बरेच लोक अनभिज्ञ आहेत.
योग्य ती माहिती पोचवत नाही. म्हणून वर्ष श्राद्ध करताना 12 महिन्यानंच करावं. ज्या तिथीला जी व्यक्ती गेली त्याच तिथीला आपण श्राद्ध करावं. 11.5 किंवा असं काही चालत नाही. बरेच लोक 11.5 महिन्यात करतात, तसं करू नये. जी तिथी ती तिथी. मध्ये समजा अधिक महिना आला तो सुद्धा त्यात धरावा लागतो. मग 13 महिन्यानंतर ते श्राद्ध करावं लागतं. ही माहिती धर्मशास्त्रात सहसा कोणी सांगत नाही, परंतु या कार्यात निश्चितपणे हे सांगितलं जातं. म्हणून कोरोनाच्या काळात गेल्या 4-5 वर्षात खूप स्थित्यंतरं झाली. त्या कोरोनानं काहींचे वारसदारसुद्धा ठेवले नाही तर नाही, परंतु त्यांचा अंत्येष्टी करायला कोणी शिल्लक राहिलं नाही. त्यांचा ना दशक्रिया झाला, ना वर्ष श्राद्ध झालं, ना कुठलेच विधी झाले. अशी पण स्थिती या देशात अनेक कुटुंबांमध्ये घडलेली आहे. म्हणून ज्यांचे वारस आहे त्यांनी कोरोनात गेलेल्या लोकांची तिथी माहीत नसेल किंवा कुठलं एक कर्म झालं नसेल अंत्येष्टी, त्यांनी सर्व पितरीच्या अमावस्येला त्यांचं महालय श्राद्ध करावं, तिथी माहीत नसल्यास. म्हणून या पुढील पंधरवड्यात सेवा पितरांची करावी, कारण पितर हे तुमचे जे मृत पूर्वज आहेत ते देवांपेक्षा श्रेष्ठ आहेत. म्हणून आपण सर्वात आधी पितर नंतर देवांना मानायचं असतं, असं धर्मशास्त्र धर्मसंस्कृती शिकवते. म्हणून आपण प्रतिवर्षी महालय श्रद्धेनं करतो. श्रद्धेचा अपभ्रंश श्राद्ध झालेला आहे. श्रद्धा आणि श्राद्ध हा अपभ्रंश आहे. म्हणून आपण न विसरता या बाबतीत आपण हा अभ्यास आपण पुढील पिढ्यांना सांगावा. त्यानंतर अश्विन महिना पुढचा जो आहे त्यामध्ये भगवतीचा महिना आहे. त्या काळात 3 नवरात्र येतात. 1 सरस्वती नवरात्र, 2 खंडेनवमी औद्योगिक नवरात्र, 3 भगवतीचं नवरात्र. या तिघही नवरात्रात आपण दुर्गा सप्तशतीचं वाचन करावं. पहिल्या 5 दिवस पंचमी सरस्वती नवरात्रा प्रित्यर्थ विद्यार्थी लोकांना त्यांच्या जिभेवर पंचमीच्या दिवशी सरस्वतीचा जो बीजमंत्र आहे तो एरंडाचा 2 मात्रा ऐम हा जिभेवर मदानं काढावा, दर्भाच्या काडीने किंवा सोन्याच्या काडीने. ज्याच्याजवळ सोनं असेल त्यांनी सोन्यानं काढावं. सोनं खूप महाग झालं, ते परवडणारं नाही. म्हणून दर्भाच्या काडीनं जिभेवर ऐम हा शब्द सरस्वतीचा बीजमंत्र आहे. जी मुलं आळशी आहेत किंवा स्मरणात राहत नाही किंवा अभ्यास करत नाही, पालकांनी जाणीवपूर्वक त्यांच्या जिभेवर मदानं ऐम शब्द लिहावा. म्हणून आपणाला हे कळकळीचं निवेदन आहे. आणि इथे विद्यार्थ्यांसंदर्भात आमच्या गुरुजनांनी आणि काही उपाययोजना दिलेली, त्याला सरस्वती संच म्हणतात. त्याचा आपण वापर वेळोवेळी करावा. त्यानंतर आपण श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे जास्तीत जास्त पाठ करायचे आहेत. देशावर येणाऱ्या ज्या आपत्त्या आहेत त्या 100 कोटी कोठा पूर्ण झाल्याशिवाय आपण गप्प बसू नये. म्हणून आपण यथाशक्ती यथामती 100 कोटी पाठ उर्वरित राहिलेले कसे पूर्ण होतील भारतातून, म्हणजे ह्या ज्या सकाळी सांगितलेल्या ज्या आपत्त्या आहेत, भूकंप, युद्ध, मोर्चे, गदारोळ, सरकारची उलथापालथ, अशा घटना प्रत्येक राज्यात घडणार आहेत, जगात घडणार आहेत, अमेरिकेतसुद्धा घडणार आहेत. अमेरिकेतसुद्धा खूप असंतोष अध्यक्षांबद्दल निर्माण होणार आहे. कदाचित त्यांचं पद धोक्याच्या पातळीवर राहण्याची संभावना आहे. म्हणून या साऱ्या बाबी एवढ्या मोठ्या महासत्तेला आहेत, आपण तर खूप लहान माणसं आहोत. म्हणून या सर्व बाबीतून आपण सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि या कार्याची कास धरावी.
मगाशी बऱ्याच जणांनी सेवेकरी या नात्यानं हात वरती केलेले होते. सेवेकरी होणं स्वाभाविक आहे, परंतु सेवेत येणं फार सोपं आहे, निघून जाणं त्यापेक्षा सोपं आहे. टिकून राहणं महत्त्वाचं आहे. म्हणून या टिकाऊ नाणं खणखणीत असायला हवं, धरसोड करणारं नसावं, असं प्रशिक्षण या कार्यातून सातत्यानं दिलं जातं, हे तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून आपण यासाठी या कार्याने एक 18 विभाग निर्माण केलेले आहेत. मानव घडवण्यासाठी, त्याला योग्य दिशा देण्यासाठी, त्याला आदर्श नागरिक बनवण्यासाठी, त्याला निर्व्यसनी बनवण्यासाठी, त्याला पुंडलिक बनवण्यासाठी, त्याला श्रावणबाळ बनवण्यासाठी हे सारे खटाटोप आहेत. आणि ही जिम्मेदारी या कार्यानं आमच्या गुरुजनांवर दिलेली आहे. आज आपल्यामध्ये गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी उभं राहून आपला परिचय देऊन उद्याच्या भविष्यकाळात शिक्षक, पालक, विद्यार्थी त्यांना आपण गोळा करावं, एकत्र आणावं. जरी खूप हुशार विद्यार्थी नसले, परंतु माणुसकीची संस्कृती आणि पालकांचा सन्मान करणारी नवी पिढी तयार होणं खूप जरुरीचं आहे. आज आपण बघत आहात जगात, देशात, राज्यामध्ये कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली खूप हुशार मुलं आईवडिलांशी कसं वागतात आणि लग्न झाल्यानंतर त्यांना कुठे पाठवतात. या देशामध्ये आणि राज्यामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढत चाललेली आहे. म्हणून आपला सर्वांना एक आव्हान आहे की वृद्धाश्रममुक्त भारत, वृद्धाश्रममुक्त महाराष्ट्र आपणाला बघायचं आहे. म्हणून आपण पुढील पिढ्यांना पुंडलिक आणि श्रावणबाळ बनवण्याचं करावं, हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग या ठिकाणी प्रश्न उत्तर मार्गदर्शक प्रतिनिधी आपल्यात आलेले आहेत. आणि दिवसभरात गुरुवार रविवारी इथे सूर्योदय सूर्यास्तात विनामूल्य मार्गदर्शन केलं जातं. अर्थात लेखी केलं जातं. आपण तोंडी न बोलता पेपर दिला जातो. त्या पेपरवर आपल्या वैयक्तिक कौटुंबिक समस्या सुव्यवस्थित थोडक्यात मांडाव्यात आणि त्यावर लेखी स्वरूपात आपणाला त्याची उत्तरं दिली जातात. तोंडी नाही. तोंडीत वेळ जाईल आणि लिखाणाला विशेष महत्त्व आहे. सौ बाका एक लिखा या उक्तीप्रमाणे लिखाणाला विशेष महत्त्व आहे, त्यात विशेष ऊर्जा आहे. आणि या विभागातून निर्माण होणाऱ्या ज्या मानवी समस्या आहेत, आज बऱ्याच मानवी समस्यापैकी आपण काही घेऊन आलात. त्यात मुलांच्या शिक्षणाची समस्या आहे, त्यांच्या नोकरीची समस्या आहे, विवाहाची समस्या आहे, अपत्याची समस्या आहे, आजारपणाच्या समस्या आहेत, व्यवसायाच्या समस्या आहेत, उद्योगाच्या समस्या आहेत, शेतीची समस्या आहे, व्यापाराची समस्या आहे आणि शेवटची मनशांतीची समस्या आहे. अशा डझनभर समस्या अनेक जण पैकी अनेक समस्या घेऊन आलेल्या आहेत. आणि या सर्व जटिल समस्येवर या कार्यातून लेखी मार्गदर्शन केलं जातं. तेवढी मशागत आपल्याला घ्यावी लागेल. देरे हरी पालंगावरी तो कधीच देणार नाही, त्याला मशागत करावी लागते. ती आध्यात्मिक मशागत कशी करायची याचं सूत्र उभे असणारे आमचे प्रतिनिधी आपणाशी संबोधित त्याबद्दल करतील आणि आपण अत्यंत शांतपणे शंका समाधान आपण त्यांच्याकडून करून घ्यावं, हे कळकळीचं आवाहन. तर पुढचा विभाग या ठिकाणी विवाह मंडळ प्रतिनिधी आलेले आहेत. पैकी आज बऱ्याच जणांनी आपल्या मुलामुलींच्या विवाह संदर्भात विचारणा केलेली आहे. आणि आज मितीला ऐरणीवर प्रश्न मुलामुलींच्या विवाहाचा आहे आणि त्यातही सर्वात अवघड प्रश्न मुलांच्या विवाहाचा आहे. तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटेल. सगळ्यात अवघड गोष्ट मुलांच्या विवाहाची आहे. त्यातूनही मिळाली सोनबाई चांगली तर ठीक, खट्याळ सोनबाई मिळाली तर काय होईल हे कुणाला विचारायचं काही कारण नाही. तुम्ही तेवढे सुज्ञ आहात. परंतु त्यामुळं घराचं घर पण आणि देशाचं देश पण राहणार नाही. संस्कृती केव्हा बिघडेल याचा भरोसा नाही. म्हणून त्यासाठी
संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन, आणि धर्म टिकला तरच देश टिकेन. म्हणून न कळत या परिवारातून देशाचं, धर्माचं काम, संस्काराचं काम विनामूल्य केलं जातं. म्हणून इथे हे विवाह मंडळ उभं आहे. यांच्याकडे आत्ताच सुमारे राज्याच्या 36 जिल्ह्यातून 1.5 लाखापेक्षा अधिक वधूवरांची नोंद उपलब्ध आहे. तुम्ही त्याचा फायदा घ्या. ज्यांना जी स्थळं हवी आहेत, पसंती, ऋणानं बंद, पण अट एक त्यांनी घातलेली आहे, बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं आणि साखरपुड्यात विवाह करणं क्रमप्राप्त आहे. जुन्या अनिष्ट रूढी, परंपरा कृपया बंद करा, तरच तुमचं जीवन यशस्वी होईल. त्यात रुसवे, फुगवे, मान, सन्मान, अपमान या गोष्टी विसर्जित करा, तर तुम्ही सुखी व्हाल. यापैकी एखादी गोष्ट आपल्याजवळ असली मुसळकेरात, त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून त्या दृष्टीनं आपल्यात जे काही दोष आहेत त्याचं चिंतन परीक्षण करणं काळाची गरज आहे. म्हणून हे विवाह मंडळातून करताना अजून 2 गोष्टी आपणाला करायच्या. आत्महत्या पीडित कुटुंबियांच्या मुलामुलींची विवाह कोण करेल? सरकार करणार नाही, ती आपल्याला करावी लागते. देशाचं संरक्षण करणारे जे शहीद जवान आहे, ज्यांच्या जीवावर आपण रात्र झोप घेतो, त्या शहीद जवानांच्या मुलामुलींची विवाह कोण करेल? सरकार करणार नाही, ते आपल्यालाच करावी लागते. म्हणून अशी एक सामुदायिक सद्भावना गावागावांमध्ये, घराघरांमध्ये आपल्याला ती निर्माण होणं काळाची गरज आहे. त्यासाठी हा मार्ग झटतोय, लढतोय, संघर्ष करतोय. म्हणून आपणाला ही कल्पना असावी म्हणून सांगण्याचं प्रयोजन. केवळ 3 अध्याय, 11 माळे आणि भगवे कपडे घालून हिमालयात गेला याला सेवेकरी म्हणत नाही. इथे आपण देशाचे, धर्माचे कोणी देणेदार आहोत. म्हणून या विवाह मंडळातून आपल्याला या साऱ्या बाबी जनसन्मुख मांडणं क्रमप्राप्त आहे. तर पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आलेले आहेत आणि वेळोवेळी कृषीमधून आपणाला शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योगाला लावणं, पायावर उभं करणं. या शेतकऱ्यांकडे आता आम्ही महोत्सव बघतो, अनेक कंपन्या येतात आणि त्यांची मागणी आहे की आम्हाला सेवेकऱ्यांचीच मुलं हवी आहेत. त्यांचा योगक्षेम किंवा त्यांची पात्रता या मुद्द्यावर मागील वर्षभरात 4,500 मुलामुलींची नोकरीची प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे. नोकरीचा प्रश्न सुटलेला आहे आणि दरवर्षी 4,000, 5,000, 5,000 मुलामुलींना या कंपन्या नोकऱ्या देत आहेत. त्यांचा प्रपंच त्या निमित्तानं उभा राहत आहे. म्हणून अशा बऱ्याच बाबी कृषी विभागातून आपणाला जनसन्मुख आणता येतील. पुढचा विभाग कृषीनंतर आरोग्य विभाग आहे. इथे डॉक्टर लोक आलेले आहेत, ते तसे आलेले नाहीत, त्यांनी कॅन्सरचा दवा आणलेला आहे. इथे दर गुरुवार रविवारी दिवसभरात कमीत कमी 100 रुग्ण तरी कॅन्सरचे येतात बघा. आणि हा दवा त्यावर एवढा गुणकारी आहे, याला सप्तरंगी काढा आणि मूळ म्हणतात. सर्व प्रकारचे कॅन्सर तो बरा करतो. ज्यांना ब्लड कॅन्सर किंवा घशाचा कॅन्सर आहे तो रानभेंडी बरा करतो. ज्यांच्या पोटात किंवा शरीरात गाठी निर्माण झालेल्या आहेत, आता मग 10-12 केसेस होत्या, त्यांना सांगितलं की ज्यांच्या पोटात गाठी आहे, वेखंड देशी गाईच्या गोमूत्रात घासून प्राशन केला की 3 आठवड्यात त्या गाठींचं पाणी होतं आणि तो कॅन्सरमुक्त होतो. अर्थात ही औषधं थोडी कडू तुरट आहेत, परंतु बिना वेदना, बिना केमो, बिना शस्त्रक्रिया हा दवा काम करतो. त्याची काही पथ्ये दिलेली आहे. कॅन्सरच्या मागच्या पेपरवर आहारशास्त्राच्या बाबतीत वांगी वर्ज्य असावी, मक्याचं कणीस मका वर्ज्य असावं,
उडीद, बाजरी, हिरवी मिरची वर्ज्य असावी, म्हणजे हा दवा लवकर काम करून कॅन्सरमुक्त जीवन आपणाला जगता येतं. आणि इतर जे निरोगी लोक आहेत त्यांनीसुद्धा आहारात हे पदार्थ वर्ज्य केले तर ते चांगलंच आहे. वांगी, वाटाणा, उडीद, बाजरी हे जर वर्ज्य केले तर तुम्हाला हा आजार होणार नाही. हल्ली हायब्रिड अन्न, हल्ली पालेभाज्यांवर मारलेलं विषारी औषधं, तणनाशकं, फर्टिलायझर ही जागा आज कॅन्सरनं घेतलेली आहे. म्हणून आमच्या प्रत्येक शेतकऱ्यांनी 1 गुंठा का होईना सेंद्रिय शेती करावी, हे कळकळीचं निवेदन आहे. आणि गेली आपण अनेक दशकं हा प्रचार प्रसार कृषी मेळाव्यातून राज्यात देशात करत आहोत. बरेच जणांनी त्याची अनुभूती चांगली घेतलेली आहे. म्हणून आपणही सर्वांनी, अगदी तुम्ही पुणे मुंबईत बघा, 50-60 मजली इमारतींच्या टेरेसवर सुद्धा काही हुशार लोकांनी, शेतकऱ्यांच्या मुलांनी मातीच्या कुंड्या ठेवल्या भरून आणि त्यात वेलवर्गीय शेती टेरेसवर केलेली आहे. रोज ताजा भाजीपाला त्यांना त्या इमारतीत राहणाऱ्या लोकांना मिळतो आहे. म्हणून अशा अनेक बाबी आपणाला करता येण्याला ही एक नामी संधी आहे. पुढचा विभाग या ठिकाणी वास्तुशास्त्र विभाग इथे आलेला आहे. वास्तुतज्ञांनी आपला परिचय द्यावा आणि वास्तूतून वास्तू कशी असावी की जेणेकरून डोकं टेकल्याबरोबर 4-5 तास झोप आली पाहिजे. अशाही काही वास्तू आहे की रात्रभर त्या लोकांना तिथे झोप येत नाही. आणि वास्तू कशी असावी या संदर्भात ज्ञानदान 1 ते 4 या ग्रंथांनी काही मार्गदर्शन मौलिक केलेलं आहे. त्यामध्ये बंद पडलेली घड्याळं, फुटलेली भांडी, तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे, किचनला काळ्या रंगाचा दगड, हा फार गाजतोय. ज्यांच्या घरात तो दगड आहे, कडप्पा काळा दगड, तिथे तिथे दवाखाने, डोक्यावर कर्ज, न बरे होणारे आजार वाटचाल करत आहेत. पैकी ज्या भगिनींच्या किचन ओटा काळा आहे, दगड काळा आहे, त्यांनी हात वरती करा, म्हणजे आम्हाला उपाय सांगताय. बरेच हात वरती आलेत. पहिली गोष्ट, घाबरून जाऊ नका. ती भीती इथेच सोडून द्या स्वामींच्या साक्षीत. आणि घरी गेल्यावर एक पिवळ्या रंगाचा ऑइल पेंट किंवा पांढऱ्या रंगाचा ऑइल पेंट आणा आणि तो काळा रंग बुजून त्याला पिवळा किंवा पांढरा करा, विषय संपला. इतकं सोपं आहे. तोडफोड करायचं कारण नाही, खर्चात पडण्याचं कारण नाही. म्हणून इतक्या सोप्या पद्धतीत उभे असणारे वास्तुतज्ञ आपणाशी संवाद साधणार आहेत. परंतु एक गोष्ट आहे, ज्यांच्या घरात काळा दगड आहे तिथे असाध्य आजार मात्र जन्म घेतात. आम्ही संशोधन करताना गेल्या 20 वर्षात बघितलं, जिथे जिथे कॅन्सर जन्माला आलेला आहे तिथे तिथे घराला काळा दगड आहे. म्हणून आपणाला ही धोक्याची घंटा सोप्या पद्धतीत कशी घालवायची याचं सूत्र दिलखुलास आपणासमोर मांडलेलं आहे, सोप्या पद्धतीत. म्हणून तुमच्या घराचे डॉक्टर तुम्हीच व्हा. इतपत मार्गदर्शन आमच्या प्रतिनिधींनी आपणाला दिवसभरासाठी करण्याचं प्रयोजन केलेलं आहे. ज्यांना वास्तूविषयक काही शंका असेल त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधावा. ज्यांना नवी वास्तू बांधायची आहे बिनचूक, त्यांनीसुद्धा त्यांच्याशी संवाद साधावा. ज्यांची वास्तू चुकलेली आहे, तोडफोड न करता उपाय ते देणार आहेत. अशा ह्या सर्व अंगांनी आपणाला वास्तूकडे वळताना डोळस प्रामाणिक पारदर्शक पद्धतीत हे शास्त्र जनतेपर्यंत कृपया मांडावं. यात अलीकडे खूप व्यावसायिक लोक झालेले आहेत. 1-1 लाख रुपये फी घेतात 2 तासाची. हे सामान्यांना परवडणारं नाही. म्हणून आपली गोरगरीब जनता आहे, त्यांची सेवा करण्याला या कार्यानं संधी दिलेली आहे. या कार्यातून देशाची आणि गोरगरिबांची सेवा या 18 विभागातून करण्याला एक सुवर्ण संधी काम करणाऱ्यांना मिळालेली आहे. त्याचं आपण सोनं करावं, हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग
कायदेशीर सल्लागार म्हणून वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत. इथे प्रति रविवार आणि गुरुवार गरजूंना आणि ज्यांना साप्ताहिक दैनिक सेवा केंद्र निर्मिती किंवा पुढची वाटचाल करायची आहे ती कायद्याच्या चाकोरीत व्हावी त्या दृष्टीनं ते सातत्यानं विनामूल्य मार्गदर्शन ते या पद्धतीत करत असतात. कृपया त्यांच्या ज्ञानाचा कर्तृत्वाचा आपण कृपया लाभ घ्यावा हे कळकळीचं आवाहन. पुढचा विभाग या ठिकाणी प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी आपला परिचय देऊन त्यांच्यासोबत अन्य प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनीसुद्धा परिचय देताना दिवसभरात तुम्ही पंचांगशास्त्र, हस्तशास्त्र, स्वरशास्त्र, संख्याशास्त्र ही जी प्राथमिक जुजबी शास्त्र आहेत ती हसत हसत तुम्हाला शिकवतात, हसत खेळत. म्हणून आपण कृपया ज्यांना ज्यांना ते ज्ञान हवं आहे त्यांनी त्यांच्याकडून ते उपलब्ध करून घ्यावं हे कळकळीचं आवाहन करताना स्वयंरोजगार विभाग आहे, पर्यावरण प्रकृती विभाग आलेला आहे, पशुगोवंश विभाग आलेला आहे, माहिती तंत्रज्ञान विभाग आलेला आहे, युवा प्रबोधन विभाग आलेला आहे, याज्ञिकी प्रतिनिधी आलेले आहेत. या 8ही विभागांनी आपला कृपया परिचय द्यावा आणि हे जनसन्मुख कार्य न्या. तुमच्या पुरतं ठेवू नका. हे जनतेला कळू द्या की सेवा कार्यातून हे जनतेपर्यंत काय काय पोचवतात हे जनतेला कळलं पाहिजे, अखिल मानवजातीला कळलं पाहिजे. आणि हे सेवामूल्य कार्य आहे, याचं मूल्य घेतलं जात नाही. जगात असं काम कोणी करत नाही. ही आपली स्तुती म्हणून नाही, वस्तुस्थिती आहे. म्हणून ही जनतेची सेवा आहे, गोरगरिबांची सेवा आहे. याकडे कृपया आपण आपले प्रश्न थोडा वेळ बाजूला ठेवा, परंतु आपण मानवजातीची सेवा करा. स्वामींनी मागील शतकामध्ये तमाम सेवेकऱ्यांना मानवजातीला एक संदेश दिला, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी. पण केव्हा माणूस नावाची एकच जात आहे आणि माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे, ज्याला ती भावली तो सेवेकरी होऊ शकतो असं प्रमाण दिलेलं आहे. म्हणून आपणाला कृपया माणुसकी शास्त्र हे जनतेसन्मुख मांडणं काळाची गरज आहे. म्हणून हे सर्व विभाग करताना पुढील महिन्यात आणि या महिन्यात येणारी वादळं थांबवायची असतील तर आमच्या याज्ञिकींजवळ हा ध्वज आहे, त्याला मारुतीचा ध्वज म्हणतात. मारुती राया हे वायुपुत्र आहे, तुम्हाला माहीत आहे. वादळ सुनामी थांबवण्याचं सारं तंत्र हनुमानाजवळ आहे. म्हणून या ध्वजाखाली बसून हनुमान चालिसा वाचला, मोजून 3 मिनिटात वादळ थांबतं. हा प्रयोग सर्वांनी देशोदेशात करून बघावा. तर भूकंप होऊ नये म्हणून हे भूकंप यंत्र आहे ओरिसाहून आणलेलं. सध्या ओरिसाच्या भुवनेश्वरला तुम्ही गेलात, आपल्या पूर्वाचार्यांनी खूप मोठी ती भूकंप देवतेची स्थापना केलेली होती. परंतु गेल्या अनेक शतकापासून तिकडे कोणी ढुंकून बघत नाही. त्या यंत्रदेवतेला तडे पडलेले आहेत, काय कोणी बघत नाही. अशी दुरावस्था आहे. म्हणून आपण सर्वांनी आपापल्या गावी मारुती मंदिरात जर त्याची स्थापना केली, त्या गावावर कुठलंही संकट येणार नाही. ही सोपी बाब आहे. सरकार केव्हा सावध होतं? भूकंप झाल्यावर प्रेतं काढायला जी शिबी लावतं, ती वेळ कोणावर येऊ नये म्हणून सांगण्याचं प्रयोजन. शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती आमच्या माता भगिनींनी जिवंत नव्हे समृद्ध केलेला विभाग आहे. त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा आणि आगामी पुढील काळासाठी प्रति महिन्यात येणारे सण आहेत, व्रत आहेत, वैकल्य आहेत, कुलधर्म आहे, कुलाचार आहे, गोत्र आहे, देवी आहे, नवरात्र आहे, खंडोबा आहे, बरंच काय काय आहे. खरं तर आमच्या साऱ्या भगिनी जगात, देशात, राज्यात, गावात पौरोहित्य आणि संस्कृतीचं त्यांनी काम त्या करतायत. संस्कृती जपून आणि सुरक्षित ठेवण्याचं काम करतायत. म्हणून या देशाला सर्वजण भारत माता का म्हणतात? अमेरिकेला माता का म्हणत नाही? इतर देशांना माता का म्हणत नाही? भारतालाच का म्हणतात? त्याला आमच्या भारतीय माता भगिनी कारणीभूत आहे. म्हणून कळकळीचं निवेदन आहे की प्रत्येक महिन्यात येणारे सणवार आणि विज्ञान हे आपण समजून घ्या.
म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की मराठी अस्मिता हा ग्रंथ आपण वाचा, नव्या पिढीला संधी द्या, नव्या पिढीला भगवतीची ऊर्जा समजू द्या, त्यांना दुर्गा सप्तशती वाचू द्या, भगवतीचे 11 अलंकार लोकांपर्यंत भगिनींपर्यंत समजू द्या. त्यातला एक अलंकार 156पेक्षा मोठा आहे, त्याचं नाव आहे कंकण. ज्या मुली भगिनी कंकण घालतात त्यांच्या देहामध्ये प्रचंड ऊर्जा भगवतीची असते. कुणाची हिंमत नाही वरती मान करण्याची किंवा जे आज जगात चाललं आहे तसल्या कुठल्याही गोष्टी घडू शकत नाही. एवढी ऊर्जा, एवढं मिसाईल कंकणामध्ये आहे. म्हणून ज्या भगिनी कंकणं घालतील त्या भगवतीप्रमाणे, झाशीच्या राणीप्रमाणे किंवा जिजाऊ साहेबांप्रमाणे एक कर्तृत्ववान, नेतृत्ववान योद्धा म्हणून त्यांचा समावेश राहील. तुम्ही कधीकधी ग्रामीण भारतात आमच्या बघितलं असेल, कधीतरी भगिनी भांड्याला भांडं लागतं, भांडण करतात. त्यावेळी भांडण करताना काय करतात, त्या कंकणं आधी मागे घेतात. जशी जशी कंकणं मागे जातात तसं तसं त्या देहामध्ये आदिमाया संचार करते. भांडण्यासाठी नाही, आपलं संरक्षण करण्यासाठी कंकणाचा वापर करावा हे विज्ञानातून आपण सांगावं, हे कळकळीचं आवाहन. सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण तुम्ही सप्तशती वाचाल तेव्हा कळेल. म्हणून आपण देशाचं रक्षण, संस्कृतीचं रक्षण भगवतीच्या 11 अलंकारांनी केलेलं आहे. त्याचं वैज्ञानिक अर्थ कृपया आपण कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या लोकांना सांगा, तर संस्कृती टिकेल. हे कळकळीचं निवेदन आहे. इथे बसलेल्या आमच्या सगळ्या माता भगिनींनी पुढील पिढ्यांना हे विज्ञानातून सांगावं, तर तुमचं ते ऐकते. कथाजनक भागातून ते ऐकणार नाही. म्हणून कळकळीचं निवेदन आहे. आपल्या इंग्लंडला काही मुली, महिला आहेत, 9 कंकणं काचेची घालतात आणि भारताचं आणि संस्कृतीचं नाव त्यांनी उज्ज्वल केलेलं आहे. अमेरिकेत केलेलं आहे, ऑस्ट्रेलियात केलेलं आहे, आफ्रिकेत केलेलं आहे, युरोपात केलेलं आहे. आज जगाच्या पाठीवर 70 स्वामींची सेवा कार्य आहेत, केंद्र आहेत. आणि त्या ठिकाणी भारतीय भगिनी जिजाऊ साहेबांसारख्या, झाशीच्या राणीसारख्या काम करतायत, हे लपून ठेवण्याचं कारण नाही. असंच वेळेला विराम करून पुनश्च आपण सर्वांना या गणपती पंधरवाड्याची पुढील कार्याची सूचना देताना आपण 12 लक्ष जप दत्त जयंतीपर्यंत कृपया लेखी स्वरूपात करावा. स्वामींनी मागील शतकात सांगितलं, अण्यन्ना निश्चयंतो मा ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यहम. महाराज योगक्षेम चालवतात केव्हा, त्यांची सेवा कराल तेव्हा. आपोआप कसं? म्हणून आपण जो कोणी भाविक प्रचंड श्रद्धेनं 12 लक्ष जप लिहून काढेल त्याचा योगक्षेम मात्र महाराज चालवतील. त्याला दुःखमुक्त, चिंतामुक्त, संकटमुक्त करण्याची क्षमता षड अक्षरी मंत्रात आहे. आणि हा जप पूर्ण झाल्यावर तो आपण गाणगापूरला पाठवणार आहोत. आमच्या मुंबईचे लोक फार हुशार आणि सेन्सिटिव्ह आहेत. काहींचे 6-6 लक्ष जप लिहूनही झालेत 2 महिन्यात. त्यांनी वह्या पाठवल्यात 6 लक्ष जपाच्या. आता तुम्ही विचार करा, मुंबईची माणसं किती घड्याळं आहेत. सकाळी 6:36च्या लोकलला ते स्टेशनवर असतात, ते किती वाजता उठत असतील. यावरून ग्रामीण भारत आणि मुंबई यातली तफावत आपणाला सांगितलेली आहे. असं म्हणून आपण या सर्व बाबी कृपया देशाच्या आणि कुटुंबाच्या संरक्षणासाठी बिनबोभाट आपण या सगळ्या कराव्यात. त्यात आम्ही आहो स्वामी भक्त, मिरू नये लोकाचा असा दंभ काही कामाचा नाही. म्हणून आपण संकटमुक्त, दुःखमुक्त, चिंतामुक्त, ऋणमुक्त जीवन या सेवेनं आपण निश्चितपणे आपल्या जीवनाला यशाची भरारी देऊ शकाल, यात संशय नाही. म्हणून आपण रोज 3 अध्याय 11 माळा जप करावा, रोज पंचमहायज्ञ करावेत, शाकाहारी राहावं, भगिनींनी मंगळवार उपवास करावा, पुरुषांनी गुरुवार उपवास करावा. एवढं जर तुम्ही पाळलं, तुम्हाला आयुष्यात मागे बघायचं काम नाही. हे सांगण्यासाठी हे सारे प्रतिनिधी दिवसभरात आपल्या सेवेत आहेत. म्हणून वेळेला विराम करून
पुनश्च आपल्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून आपण प्रार्थना करू आणि हे सत्र प्रार्थनेनं इथे थांबू. प्रार्थनेनंतर आपण मौनानं नंबर 1च्या गेटनं भगिनी समाधीमठ औदुंबर याला केवळ वळसा घालून परिक्रमा न करता दरबारात उभ्यानं स्वामींना हात जोडतील. वाकल्यानंतर मागचा माणूस अंगावर पडतो म्हणून मुजरा न करता उभ्यानं आपण दर्शन घ्यावं. मुजरा केव्हा करा? ज्यावेळी कमी गर्दी असेल अशावेळी करा. तेव्हा तदनंतर पुरुष प्रतिनिधी नंबर 2च्या गेटनं भगिनीनंतर पुरुष प्रतिनिधी दर्शनाला येतील आणि पुढील नियोजन आमचे प्रतिनिधी आपणाशी संबोधित करतील. आज रविवार खंडोबाचा दिवस आहे आणि ज्यांचे खंडोबाचे कुलधर्म कुलाचार ज्यांना माहीत नाही त्यांनी इथे मनापासून फावल्या वेळात 1 तासाभरात मल्हारी सप्तशती वाचली जाणार आहे. आमच्या प्रतिनिधींनी तो ग्रंथ दाखवावा की ज्यावेळी घरात बाप बेट्यांचं पटत नाही अशावेळी हा जर मल्हारी ग्रंथ वाचला घरात सौख्य शांतता या साऱ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. म्हणून खंडोबाची सेवा प्रति रविवारी घरातल्या कोणीतरी प्रतिनिधींनी कुटुंब प्रमुखांनी तरी करावी. ही गोष्ट सोबत जाता जाता आपण घेऊन असोत. पुन्हा एकदा आपणा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद देऊन हात जोडून आपण प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.